विठ्ठल 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 हरिः ओम हरिः ओम हरिः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून धणी टाकावी तयावरुनी काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्यरंगुनी व्हावे मग तद्रूप। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ स्वामी स्वरूपांत संतांचं बोलणं किंबहुना जे योगारूढ झालेले आहेत त्यांची भाष्य ही सहज वाटली तरी सुद्धा त्याच्यामध्ये जीवनदायी आणि त्याचबरोबर प्राणिमात्राचा उद्धार करणारी जी तत्व प्रकर्षानं प्रगट केलेली असतात ती भगवंताचीच इच्छा असते। प्रवचनाच्या ओघात असा विषय मांडला गेला की प्रेम प्रेम म्हणतात त्या प्रेमाचं यथार्थ रहस्य संतांना कसं कळलं होतं, कसं आकलन झालेलं होतं आणि हे रहस्य आकलन करून घ्यावयाचं म्हटलं किंबहुना संतांना ज्या प्रतीचा आनंद मिळाला त्या प्रतीचा आनंद जर आपणाला मिळवायचा असेल तर त्यासाठी नेमकेपणानं काय करायला पाहिजे हा विचार जेव्हा एका शिष्यानं आपल्या परम सद्गुरूंच्या संदर्भात समोर मांडला तेव्हा त्या सद्गुरूंनी स्मितहास्य केलं। त्यांच्या हास्यामध्ये सुद्धा त्यांच्या प्रचंड अशा उपासनेची योगधारणेची सुंदर आभा दिसत होती। या सद्गुरूंनी आपल्या शिष्याकडे पाहिलं आणि त्याला सहजरीतीनं असं सांगितलं की मनोदंड झाल्याशिवाय काही परमात्म्याची प्राप्ती होत नाही। शिष्याने विचारलं की
की मनोदंड म्हणजे काय आणि हा मनोदंड मी कसा करावा. आपण म्हणता मनोदंड आवश्यक आहे, मनाला आवर घालणं आवश्यक आहे. असा आवर आम्हाला घालावासा वाटतो, पण काही केलं तरी सुद्धा मन काही ताब्यात येत नाही. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला मनाचा हा जो स्थायी भाव आहे तो सुरेख रीतीनं सांगितला. त्यांनी सांगितलं की मनाचा स्वभाव चंचलता आहे, पण या चंचलतेला आवर घालायचा असेल तर त्यासाठी म्हणून योग प्रक्रियेचा आधार घ्यावा लागतो. परमपूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी मुद्दाम असा विचार प्रगट केला दत्त महात्म्यामध्ये की योग हा मनोदंड. मग हा योग कशा प्रकारचा असावा. हठयोग म्हणजे शरीराला कष्ट द्यायचे का, भक्तियोग म्हणजे प्रेमरसात डुंबत राहायचं का, नामयोग करायचा का, अभंग योग. योगामध्ये जर कोणता विचार असेल तर तो विचार तादात्म्यतेचा आहे. जी ध्येय वस्तू आहे किंवा जे आपल्याला प्राप्त करून घ्यावयाचं आहे त्याच्याशी तादात्म्य झाल्याशिवाय पूर्ण प्राप्ती होणार नाही. मनुष्य संसारामध्ये असतो. मनुष्य असंच नव्हे तर सर्व प्राणीमात्राचा जर व्यवहार बघितला तर तो व्यवहार संसाराशी निगडीत झालेला असतो. प्रत्येक प्राण्याचाही एक वेगळा आगळा अशा प्रकारचा संसार असतो. पण या संसाराशी निगडीत होताना नेमकेपणानं काय होतं तर त्या त्या प्राण्यांचा मनुष्यासहित वृत्तीप्रवाह कार्य करत असतो आणि वृत्ती मनामध्ये जसजशा निर्माण होतील त्यानुसार अनुवर्तन होत राहतं. योग प्रक्रियेला अभिप्रेत अशी जर कोणती गोष्ट असेल तर ती गोष्ट म्हणजे तादात्म्यता. भगवंतांनी असं सांगितलंय की ज्याचा विचार जो जसा करतो तो तसा होत असतो. विचाराला एक प्रकारचं अधिष्ठान असतं आणि विचारातून प्रतिमाही निर्माण होतात. थॉट फॉर्म्स अन इमेज असं म्हटलं जातं. टेंबे स्वामी महाराजांनी हे रहस्य आपल्या योग भूमिकेतून आपल्या भावभूमिकेतून भगवान दत्तात्रेयांच्यावर परम प्रेम करून जाणलेलं होतं आणि म्हणून संपूर्ण जगत कल्याणासाठी म्हणून त्यांनी आपला विचार प्रगट केला. त्यांनी सहज रीतीनं सांगितलं की बाबांनो, योग हाच मनोदंड आहे. मग या योगाचं आचरण कसं करावं. आचरण या शब्दाचा अर्थ मी स्वतः असा करतो की मुखापासून पायापर्यंत जे घडलं जातं किंवा देहामध्ये जे घडत राहतं ते आचरण. तर हे आचरण अतिशय विशुद्ध अशा प्रकारचं होण्यासाठी म्हणून योग प्रक्रिया ही आवश्यक आहे. मग योग प्रक्रिया देहदंडाचा योग जर करता आला नाही तर मग काय करावं. तर स्वामी महाराजांनी असं सांगितलं की प्रथम मनाला आवर घालायचा अभ्यास करायला पाहिजे.
एक सुंदर विचार आपणाला आपल्या तत्वज्ञानामध्ये सापडतो की अभ्यासातूनच प्राप्ती होते निरीक्षतेची. जर एखादा विषय पूर्णपणे आपलासा करून घ्यायचा असेल तर दुसरीकडे दुर्लक्ष करत 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 आपणाला प्राप्त करून घ्यावयाच्या विषयावर आपण मन केंद्रित करणं ही अत्यंत आवश्यक बाब असते. आणि ही बाब योगानं साध्य होते. योगाचा विचार अत्यंत प्रगल्भतेनं मांडताना भगवान पतंजलींनी असं सांगितलं की योगाचं पहिलं लक्षण जर कोणतं असेल तर ते लक्षण म्हणजे जो योग आचरू इच्छितो त्यानं प्रथमतः चित्तवृत्तीचा निरोध करायला शिकलं पाहिजे. आणि चित्तवृत्तीचा निरोध करायचा असेल तर चित्तवृत्ती ज्या मनामध्ये कार्य करतात त्या मनालाच आवर घालता यायला पाहिजे. त्यासाठी अभ्यास पाहिजे. भगवंतांनी सांगितलं की मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. बंधनाचं किंवा मोक्षाचं कारण मन हेच आहे. मनाला आवर घाला आणि आपणाला असं कळून चुकेल, आपल्याला अशी अनुभूती येईल, आपल्याला अशी प्रचिती येईल की हा आवर घातल्यामुळं माझ्या आत बदल होतोय. आणि हा बदल कशा प्रकारचा आहे तर 6 प्रकारचा बदल मनुष्याच्या अंतरंगामध्ये होत असतो. एक म्हणजे त्यांनी मनोदंड योगाच्या माध्यमातून सुरू केल्यानंतर त्याचं मन जे विलक्षण अशा प्रकारची चुळबुळ करत असतं आणि विविध गोष्टींच्याकडे झेपावत असतं, त्या मनाचा जो प्रयास आहे हा प्रयास हळूहळू कमी व्हायला लागतो. दुसरी गोष्ट अशी होते की योग प्रक्रियेमुळं शरीरात जे पंचवायू आहे प्राण व्यान अपान उदान समान, या पंचवायूतून कार्यरत होणारी जी भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये बदल होतो. प्राणवायू विशेष प्रगल्भतेनं कार्य करायला लागतो आणि मन अधिकाधिक सूक्ष्म होत जातं. हा दुसरा भाग. तिसरी गोष्ट अशी होते की मन सूक्ष्म होत गेल्यानंतर मन ज्याची धारणा करू इच्छित ती धारणा आपोआप सिद्ध व्हायला लागते. चौथी गोष्ट, अशा योगाचा विषय जो परमात्मा, त्या विषयाविषयी त्याच्या अंतःकरणात विलक्षण प्रेम निर्माण व्हायला लागतं. आणि हे प्रेम त्याच्यामध्ये त्या विषयाविषयी व्याकुळता निर्माण करतं. ही व्याकुळता निर्माण झाल्यानंतर स्वाभाविक रीतीनंच 5वा भाग असा होतो की त्या गोष्टीचं अनुसंधान राहायला लागतं. आणि हे अनुसंधान एकदा सुरू झाल्यानंतर त्यामध्ये साधक असा रमत जातो की त्याला वाटतं काहीही झालं तरी ज्याचं मी अनुसंधान करतोय ती गोष्ट मला प्राप्त व्हायला पाहिजे. विश्वामध्ये जे महान वैज्ञानिक झाले, जे उत्तम समाज धुरीण झाले, जे उत्तम दार्शनिक झाले, अलौकिक साहित्यिक झाले, किंबहुना ज्यांनी म्हणून अनंताकडं झेप मारण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांची अवस्था अशी होत गेलेली आहे. याला कारण त्यांनी
योग म्हणजे काय, केवळ आध्यात्मिक क्षेत्रात योग हा शब्द ज्या पद्धतीने वापरतात तसा योग आचरला असं म्हणायचं नाही. तर त्यांनी जो योग आचरला तो योग अध्यात्मामध्ये आपोआपच प्रतिपादन केलेलं आहे किंवा अध्यात्माचं अधिष्ठान झालेलं आहे. आणि म्हणून टेंबे स्वामी महाराजांनी सांगितलं की योग हा मनोदंड. त्यानंतर वाक म्हणजे वाणीचा दंड कोणता असेल तर तो मौन आहे. जर मौन पाळलं तर मौनामुळं पुन्हा 5 प्रकारचे फायदे होत असतात. मौनामुळं साधकाची परावाणी जी असते, परावाणी म्हणजे जिथून ध्वनी निर्माण होतो, जिथून ध्वनी कार्यरत होत असतो, त्या परावाणीच्या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारची शक्ती कार्य करायला लागते. दुसरी गोष्ट अशी होती की साधकाचा स्वरोदय व्हायला लागतो. स्वरोदय म्हणजे त्याचा आवाज जो आहे, या आवाजाला एक प्रकारचं दिव्यत्व म्हणा किंबहुना माधुर्य, किंबहुना तो आवाज असा होतो की तो आवाज कानी पडल्यानंतर ऐकणाऱ्यांची मनं आपोआप तिकडे आकृष्ट होतात. आपणाला सांगतो मौनामुळं साधकाचा जो आवाज आहे हा माणसंच केवळ ऐकतात असं नाही, तर साधकाचा आवाज त्याच्या विचारासहित भगवंतापर्यंत पोचतो. हे मौनाचं वैशिष्ट्य आहे. आणखी मौनामुळे एक गोष्ट घडून येते की संपूर्ण शरीरामध्ये एक उत्तम अशा प्रकारचं नादतत्व कार्यरत होतं. आणि हे नादतत्व शरीरातला जो प्राणवायू आहे, या प्राणवायूचं प्रचलन उत्तम रीतीनं होण्याला मदत करतं. साधकाच्या कंठातलं जे विशुद्ध चक्र असतं, या विशुद्ध चक्राला सुद्धा एक प्रकारची ताकद त्याच्यामध्ये निर्माण होते. आणि हा जो कंठ आहे तो कंठ साधकाला भगवंतासाठी टाहो फोडायला मदत करतो. हे मौनाचं वैशिष्ट्य आहे. मौन हा वाग्दंड. निरीच्छता जी आहे, या निरीच्छतेमुळं काय होतं तर एक प्रकारचा तो देहदंडच आहे. आणि हा देहदंड अशासाठी आहे की लौकिकातली आपली सगळी जी कर्म असतात ती सर्वच्या सर्व कर्म मनुष्य देहभावातून करत असतो. त्याला हव्यास असतो. त्याला असं वाटतं की आपलं जीवन म्हणजे केवळ देहाशीच निगडीत आहे. आत्मपोषणासाठी आवश्यक असणारी जी भूमिका आहे ती सिद्ध व्हायची असेल तर त्यासाठी टेंबे स्वामी महाराज म्हणतात की निरीच्छतेचा आश्रय करावा. आणि हा आश्रय कसा होईल? हा आश्रय, निरीच्छता ही काय सहजासहजी निर्माण होत नाही. त्यासाठी म्हणून आवश्यक अशी कोणती गोष्ट असेल तर अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास कोणत्याही माध्यमातून केला तरी चालतो, पण त्या अभ्यासाचं उद्दिष्ट जे आहे, हे उद्दिष्ट म्हणजे अक्षय अमृत तत्व आपणाला पाहिजे, तो परमात्मा पाहिजे, भगवंत पाहिजे, हेच उद्दिष्ट असलं पाहिजे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मोठ्या प्रेमानं सांगत, जन्मल्यापासून जाईपर्यंत, जन्म म्हणजे या देहाचं या जगात येणं आणि जाईपर्यंत म्हणजे देह या जगातून नष्ट होणं, परिवर्तन आहे. मृत्यू ही संकल्पना केवळ आपण सोयीसाठी घेतलेली आहे. खरं म्हणल्यावर अमृतमयता हा संपूर्ण अध्यात्मानं ज्याचा उद्घोष केला आहे, ती गोष्ट जर कोणती असेल तर अमृतमयता हीच आहे. आणि ही अमृतमयता जर अनुभवायची असेल तर त्यासाठी म्हणून साधकानं काय पाहिजे? निरीच्छ व्हायला पाहिजे. इच्छा
ही वृत्तीशी निगडीत होते आणि ती वृत्तीशी निगडीत झाल्यानंतर कर्माच्या माध्यमातून कार्य करायला कर्मसुद्धा प्रदूषित होण्याची शक्यता असते. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सहज रीतीनं सांगून टाकलं, सारखी संतांची उदाहरणं देण्यापेक्षा आपण आपल्या मनाचीच प्रश्नोत्तरं करावी. प्रत्येक वेळा एखाद्या संताचा आश्रय घ्यायचा आणि त्याच्यावर आपण भाष्य करत राहायचा असं म्हणण्यापेक्षा आपलं आत्मसंतुलन जे आहे त्या आत्मसंतुलनासाठी म्हणून आपण विवेकाचा आश्रय करावा, अभ्यास करावा, आपल्या उपासनेचं माध्यम निवडावं आणि त्या माध्यमावर परमप्रेम करत राहावं. परम या शब्दाचा अर्थच मुळात असा आहे की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अपुरेपणा असत नाही त्याला परमप्रेम असं म्हणतात. आणि ध्येयासाठी म्हणून देहदंड सोसावा लागला तरी हरकत नाही, हे प्रेम करण्याचा प्रयत्न करावा. राजा हरिश्चंद्रावर अति भयंकर अशा प्रकारची संकट मालिका त्याच्या जीवनात चालू झालेली होती. तारामतीचाही लिलाव झाल्यानंतर त्यांनी आपल्या सत्य प्रतिज्ञा खरी करण्यासाठी म्हणून स्वतःचा देह बाजारामध्ये त्यांनी स्वतःच गेला बाजारामध्ये आणि त्या ठिकाणी लोकांना म्हणू लागला की बाबांनो, बाजारामध्ये सोनं चांदी याची विक्री होती, व्यापार व्यवहार होतो, द्रव्याला महत्व आहे. कोई बेचे सोना चांदी, कोई हीरा मोती, मैं बेचूं वो मिट्टी जिसमें जलती जीवन ज्योति, मोल है जिसका जब तक जग में कोई न करने पाया, ले लो रे कोई, ले लो रे, मैं बेच रहा अपनी काया. स्वतःचं शरीर सुद्धा स्वतःचं उत्तम उद्दिष्ट साध्य करून घेण्यासाठी म्हणून त्यांनी कारणी लावली. आणि हे शरीर कारणी लावत असताना मृत्यूचा विचारही त्याच्या मनात आला नाही. मृत्यूचा विचार आला नाही याचं प्रमुख कारण जर कोणतं असेल तर अमृतमयतेचं जे महत्व आहे हे त्याच्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणामध्ये कुठंतरी त्याला जाणवलेलं होतं. आणि म्हणून मोठ्या प्रेमानं त्यांनी सांगितलं, लोकांनाही विनंती केली की काही नाही, माझा देह जरी गेला तरी हरकत नाही, पण परमसत्यासाठी म्हणून मी त्या देहाचा विचार न करता परमेश्वराच्या ठिकाणी प्रस्थापित असलेलं जे अक्षय तत्व आहे ते तत्व म्हणजे सत्य, त्या सत्यासाठी म्हणून आज देह कारणी लावतो. हा विचार होता. निरीच्छता हा देहदंड टेंबेस्वामी महाराजांनी हे सहज सांगितलं असं आपणाला वाटतं. पण संतांच्या उपदेशाच्या मागं एकूण 4 गोष्टी असतात. त्यातली प्रथम गोष्ट जर कोणती असेल तर जो संत असतो त्याच्या अनुभूती ज्या असतात त्या त्याच्या आतच इतक्या संपन्न झालेल्या असतात आणि इतक्या प्रगल्भ झालेल्या असतात की त्या प्रगट करत असताना त्याला यत्किंचिती प्रयास होत नाहीत. सहज उपदेश, संतांचं बोलणं हे सहज असतं. दुसरी गोष्ट अशी असते, जेव्हा एखादा विचार संत मांडतो तेव्हा तो विचार इतका प्रगल्भ असतो की एखाद दुसऱ्या व्यक्तीलाच तो लागू पडतो असं नाही, तर संपूर्ण प्राणीमात्राला. मनुष्य म्हणतो काय की काही नाही, आमचं पृथ्वीवर जे वास्तव्य आहे ते वास्तव्य आम्हाला आनंद इथला उपभोगायचा आहे त्यासाठी आहे आणि आम्ही मनुष्य सर्व प्राण्यामध्ये श्रेष्ठ आहे असं म्हणून चालणार नाही. प्रत्येक जीवमात्राला भगवंतानं त्याच्या इच्छेनं या ठिकाणी नियोजित केलेलं आहे
आणि भगवंताचं हे नियोजन जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी म्हणून योग प्रक्रिया ही आवश्यक असते, याचा आपण विचार करायला पाहिजे. हरिः ओम. हरिः ओम. हरिः ओम.